या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। लोकसभेत सादर करण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत सादर होईल तेव्हा सभागृहाने एकमताने विधेयक मंजूर करावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेत केले। महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आले। हे विधेयक महिला सक्षमीकरणाशी संबंधित असून आम्ही मुलींसाठी सैनिकी शाळांचे दरवाजे उघडलेत। बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रम राहिला नसून हा कार्यक्रम समाजाने देखील स्वीकारला। यामध्ये मुद्रा योजनेपासून ते जनधन योजनेपर्यंत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता। जुन्या संसद इमारतीत आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला, परंतु मला विश्वास आहे की नवीन संसदेत सुवर्ण शतक स्वातंत्र्याची 100 वर्षे विकसित भारताची असतील। जुन्या इमारतीत आपण 5व्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलो होतो, मात्र नवीन संसदेत आपण पहिल्या 3 अर्थव्यवस्थेत पोहोचू असा मला विश्वास आहे। तसेच जेव्हा मला महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत सादर होईल तेव्हा त्यावर एकमताने निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आज राज्यसभेत आलो असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले। कॅनडानं भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला, तसेच एका उच्च भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले। यामुळे कॅनडाचं कृत्य गांभीर्याने लक्षात घेत भारतानंही जशास तसं उत्तर देत कॅनडाच्या राजदूतालाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून दिले। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो असं वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतात खळबळ माजली। कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारतावर आरोप केले। एवढंच नाही तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही तशीच वक्तव्य केली आहेत। यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने कॅनडाकडून हे आरोप फेटाळून लावलेत। परराष्ट्रानं म्हटलंय की कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे। तसेच भारतानं नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदूताला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णयही घेतलाय। राजदूताला 5 दिवसात भारत सोडण्यास सांगण्यात आला असून हा निर्णय कॅनडाच्या राजदूताचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारताविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग यावर घेण्यात आलाय। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत ढोल ताशांच्या गजरात मंगळवारी घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय। पारंपरिक वेशभूषेत लहान थोर मुले महिलांनी चैतन्यमय वातावरणात बाप्पाचं स्वागत केलं। घरोघरी बाप्पांचं आगमन झाल्याने भक्तिमय वातावरण आहे। राजकारणी मंडळींच्या घरी देखील बाप्पांचं आगमन झालंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी श्रींची स्थापना करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं। यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते। राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून मला शेतकरी बांधवांना दिलासा दे हे मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पाकडे मागितले। तसेच सर्वसामान्य माणसाला सुखी ठेव असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली। सर्वांना सुखी ठेव असं मागणं देखील त्यांनी यावेळी मांडले। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि CEO असलेले मार्क झुकेरबर्ग यांनी भारताचं कौतुक केलं आहे। मार्क झुकेरबर्ग यांनी जागतिक नेता असं भारताचं वर्णन केलं असून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारतीय लोक आणि कंपन्या आघाडीवर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत आयोजित व्हॉट्सॲप कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताचं कौतुक केलंय। तसेच व्हॉट्सॲपने पेयू आणि रेझर पे सोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केली आहे। यामुळे व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI ॲप इत्यादीद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल। याशिवाय मार्क झुकेरबर्गने व्हॉट्सॲपवर व्यावसायिकांसाठी व्हेरिफिकेशन सुविधा सुरू केली आहे। या कार्यक्रमादरम्यान मार्क झुकेरबर्गने व्हॉट्सॲपवर फ्लोज नावाचे एक नवीन फीचर देखील सादर केलं आहे। हे वैशिष्ट्य कंपन्यांना चॅट कस्टमाइज आणि वैयक्तिकृत करण्यास अनुमती देईल। एखादी बँक या फीचरद्वारे ग्राहकांना बँक खाते उघडण्याची किंवा चॅटद्वारे तिची इतर सेवा देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देऊ शकते।
त्याचप्रमाणे विमान कंपन्या तिकीट बुक करण्याची सुविधाही देऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना चॅटमध्येच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी गेले 15 दिवस चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने अण्णासाहेब रुपनवर यांचे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावली असून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत. याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने उदगाव अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये गट तट पक्ष बाजूला ठेवून एका झेंड्याखाली सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे असं आवाहन शिरोळ तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष उदय डांगे यांनी केलंय. धनगर समाजाचे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चाललेलं आहे त्याचा भाग म्हणून चौंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी आमचे समाज बांधव अण्णासाहेब रुपनवर हे उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 15वा दिवस होऊन गेलेला आहे. तरी महाराष्ट्र शासन त्या समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात प्राथमिकता दाखवत नाही. त्या संदर्भात आम्ही त्याचाच एक भाग म्हणून या शिरोळ तालुक्यामध्ये त्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही चक्काजाम आंदोलन अंकली या उदगाव या ठिकाणी अंकलीच्या टोल नाक्याचा उदगाव या ठिकाणी करत आहोत. आणि या चक्काजाम आंदोलनाला शिरोळ तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन एका झेंड्याखाली ना पक्ष ना कुठला जात ना कुठलाही समाज या एका झेंड्याखाली सकल धनगर समाज या ठिकाणी एकत्र येऊन सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हा चक्काजाम आंदोलनला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे मी या सर्वांना एक समाजाचा कार्यकर्ता या नेत्याने विनंती करतो. आज उद्या सकाळी 10 वाजता गुरुवारी सकाळी उद्या 10 वाजता हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तर सर्व समाजबांधवांना अनेकदा विनंती करतो की आपण वेळेत उपस्थित राहून या आंदोलनाला या समाजाची आपण ताकद दाखवून देऊया. सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय, कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून 150 ते 200 रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो सध्या 3 ते 5 रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. या पार्श्वभूमीवर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. रस्त्यावर टोमॅटोतून सरकारचा निषेध केला जातोय. या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. देशात टोमॅटोच्या किमती वाढल्यानंतर सरकारनं किमती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली आहेत. सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली. परिणामी टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा सर्वाधिक परिणाम हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात दिसून येत आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोचा बंपर उत्पादन होणं अपेक्षित आहे. अशा स्थितीत सप्टेंबर 2023 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 9.56 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर ऑक्टोबरमध्ये ते 13 लाख टन अपेक्षित आहे. अशा स्थितीत जास्त उत्पादन झाल्यास टोमॅटोचा भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गौतमीचे राज्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांना द्यावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय. अजूनही दिलेली नव्हती, तर तो कार्यक्रम रद्द केल्याबाबत आत्ताच आयोजकांनी कळवलेलं आहे इस्पोर्लीच्या. त्याचबरोबर राशिवडे या ठिकाणी देखील सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्याबाबत परवानगीचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं होतं, तर त्या ठिकाणी देखील परवानगी देण्यात येणार नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सुरू आहे. संपूर्ण पोलीस दल हे गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून रस्त्यावर आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गर्दी जमते अशा कार्यक्रमाला आम्हाला तात्काळ बंदोबस्त देणं शक्य होणार नाही. आणि यापूर्वीचे अनुभव या कार्यक्रमात ते लक्षात घेता त्या ठिकाणी जी हुल्लडबाजी होते व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे ही परवानगी आम्ही नाकारलेली आहे. त्याचबरोबर जे बंदोबस्त आणि इमिजिएटली देणं शक्य नाही आहे हे मुख्य कारण आहे. आणि या कोल्हापूर शहरातील जी डान्स असोसिएशन आहे त्यांनी देखील असे कार्यक्रम ठेवू नये हा देखील ठराव घेतलेला आहे. आणि तशा पद्धतीने त्यांनी आम्हाला देखील विनंती केलेली आहे की असे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये होऊ नये.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली. जोपर्यंत सरकार कांदा निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील. त्याचबरोबर लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार नाही असा कडक इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिलाय. कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लाचलगावसह जिल्ह्यातील 17 बाजार समितीमध्ये लिलावात आजपासून सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार असून कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. परंतु बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. जोपर्यंत सरकार कांदा निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील. लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार नाही असा कडक इशारा कांदा व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारला दिलाय. गणपती उत्सवामध्ये पारंपरिक शिदोरीला फाटा देत भावाने बहिणीला अनोखी शिदोरी दिली आहे. या शिदोरीचं बहिणीसह गावातील महिलांनी आनंदानं स्वागत केले. नांदारी तालुक्यात शाहूवड येथे पाटपनाळे या गावातील आपली बहीण अलका दिनकर कांबळे यांना गौरी गणपतीसाठी पारंपरिक शिदोरी न देता आरोग्यदायी सॅनिटरी पॅडची शिदोरी भावाने दिली आहे. या अनोखी शिदोरीचं बहिणीनं आणि गावातील महिलांनी कौतुकानं आणि आनंदानं स्वागत केलंय. भाऊ अनिल कांबळे हे प्राथमिक शिक्षक आहेत. ते कळी खुलताना या उपक्रमाद्वारे गेली 3 वर्ष किशोरवयीन मुली व महिला वर्गांना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जाणीव जागृतीसाठी मार्गदर्शन करतात व मोफत सॅनिटरी नॅपकिनही पुरवतात. मासिक पाळीबद्दल महिलांमध्ये जाणीव जागृती व्हावी तसेच या विषयावर समाजात मोकळेपणाने बोललं जावं, महिलांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने शिक्षक अनिल कांबळे यांनी गौरी गणपतीला पारंपरिक पद्धतीला फाटा देत शिदोरी म्हणून सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय घेतला. आरोग्यदायी पॅड शिदोरी देण्यापाठीमागचा उद्देश हा की गेली 3 ते 4 वर्ष मी सॅनिटरी नॅपकिन मासिक पाळी व्यवस्थापन याबद्दल काम करत आहेत. आपल्या उपक्रमाची पण नोंद घेतली गेलेली आहे. तर सॅनिटरी नॅपकिनची शिदोरी म्हणजेच पॅडची शिदोरी देण्यापाठीमागचा उद्देश काय, तर समाजामध्ये महिलांच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचं प्रमाण वाढावं, जे ग्रामीण भागामध्ये अत्यल्प प्रमाण आहे. जर रेशो बघितला तर 17 ते 18% ग्रामीण भागामध्ये वापरण्याचं प्रमाण आहे, ते प्रमाण वाढावं. महिलांच्यामध्ये जाणीव जागृती व्हावी आणि मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल मोकळेपणानं बोललं जावं, म्हणजे संकोच जो असतो तो दूर व्हावा, मोकळेपणानं बोललं जावं, जाणीव जागृती व्हावी. आणि त्यानिमित्तानं प्रत्येक घरामध्ये आपण गोडधोड देतोच त्या शिदोरीच्या वेळी, तर त्या गोडधोड ऐवजीच ते सॅनिटरी नॅपकिन, जेणेकरून त्या महिलांच्यामध्ये जागृती होईल आणि त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल, हे सगळं काही आपल्या आरोग्याबद्दल आहे याची जाणीव जागृती होईल. हा पायंडा पाडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निश्चितच समाजामध्ये याचं स्वागत होईल आणि एक शृंखला तयार होईल. आणखी काही लोकांना जर याच्यामध्ये हा उपक्रम आवडला तर ते नक्कीच फॉलो करतील आणि हा उपक्रम यशस्वी होईल. हा उपक्रम समाजामध्ये सर्वदूर पोहोचेल. धन्यवाद. गुंतवणूकदारांची सुमारे 3,000 कोटी रुपयांची फसवणूक करून गुंतवणूकदारांसह पोलिसांना गुंगारा देणारा एएस ट्रेडर्स प्रमुख लोहित सिंग सुभेदार याला आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले. गणपतीच्या दर्शनासाठी घरी जात असताना महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम एएस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांना परत केली नाहीये. ऑक्टोबर 2022 पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात एएस ट्रेडर्स कंपनीसह 27 संचालक आणि एजंटवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तेव्हापासून कंपनीचा प्रमुख लोहित सिंग सुभेदार अटक टाळण्यासाठी धावपळ करत होता. सुभेदाराने मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर स्वतःहून पोलिसात हजर होणार असल्याची माहिती ऑनलाईन मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिली होती. मात्र त्यानंतरही तो पोलिसांना गेले कित्येक दिवस चकमा देत होता. याच दरम्यान गणपतीच्या दर्शनासाठी लोहित सिंग सुभेदार मंगळवारी कोल्हापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून लोहित सिंगला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनला एएस ट्रेडर्स आणि तिचे संलग्न उपकंपन्या यांनी फसवणूक केल्याच्या अनुषंगाने नोव्हेंबर 2022 मध्ये गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हा दाखल होताना त्यामध्ये 27 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल होता. यापैकी एका आरोपीला या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेली होती.
जुलै 2023मध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. या गुन्ह्याचा तपास त्यांनी सुरू केल्यानंतर FIRमध्ये नावं असणाऱ्यांपेक्षा त्या व्यतिरिक्त इतर 5 आरोपी त्यांनी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत आजपर्यंतच्या तपासामध्ये. आणि त्यांनी तपास सुरू केल्यानंतर आजपर्यंत एकूण 8 आरोपींना त्यांनी या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. या सर्व कंपन्यांचा प्रमोटर किंवा पार्टनर ज्या LLPs आहेत, जो मुख्य सूत्रधार आहे या आर्थिक फसवणुकीचा लोहित सिंग सुभेदार, हा गुन्हा दाखल झाल्यापासूनच फरार होता. त्याविषयी कुठलीही माहिती मिळत नव्हती. परंतु अत्यंत कौशल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासी अधिकारी स्वाती गायकवाड आणि त्यांच्या टीमने मागील 2 महिन्यापासून अथक परिश्रम करून सदर आरोपीचा ठावठिकाणा शोधणे व सदर आरोपी कुठल्या ठिकाणी कोणत्या वेळी येऊ शकतो या अनुषंगाने तपास करून तांत्रिक विश्लेषण करून काल रोजी या मुख्य सूत्रधार जो या फसवणुकीचा आहे लोहित सिंग सुभेदार याला ताब्यात घेऊन त्याला काल दुपारी अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल व पोलीस कोठडीची देखील मागणी माननीय न्यायालयाकडे करण्यात येईल. सदर मुख्य सूत्रधार आता अटक केल्यामुळे या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा कशा प्रकारे त्याने केला, त्याचबरोबर या गुन्ह्यातून जी अपहरित रक्कम आहे किंवा जी फसवणूक नागरिकांची झाली त्या रकमेचं पुढं काय झालं याबाबत सखोल तपास आता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येईल. याचबरोबर जे उर्वरित संचालक किंवा जे आरोपी फरार झालेले आहेत त्यांना देखील अटक करण्याच्या दृष्टीने प्रभारी अधिकारी त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखा ही प्रयत्न करते आहे आणि इतर उर्वरित जे फरार आरोपी आहेत ते देखील लवकरच अटक होतील असा आम्हाला विश्वास आहे. आजपर्यंतच्या AS ट्रेडरच्या अनुषंगाने झालेल्या तपासामध्ये नागरिकांची फसवणूक करून ज्या मालमत्ता आरोपींनी खरेदी केल्या त्यापैकी एकूण 12 कोटीच्या मालमत्ता शोधण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. लवकरच या मालमत्ता सिक्युअर करणे आणि त्यानंतर त्याचा लिलाव MPID कायद्याप्रमाणे करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देणे याची देखील प्रक्रिया समांतर पद्धतीने सुरू आहे. तर मी या मुख्य सूत्रधाराला अटक केल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पत्की मॅडम त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी स्वाती गायकवाड मॅडम आणि त्यांचं संपूर्ण तपास पथक यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या आरोपीकडे लोहित सिंग सुभेदारकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपी साधारण 2017 जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान याने सुरुवातीला पहिली LLP कंपनी कोल्हापूरमध्ये सुरू केली होती आणि साधारण 2022पर्यंत हा व्यवसाय फसवणुकीचा या 5 LLP कंपनी आणि 2 पब्लिक लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून करत होता व त्यामध्ये हजारो नागरिकांची फसवणूक झालेली आहे. सदर व्यवसाय करताना त्याच्याकडे ज्या पद्धतीने रकमा जमा होत होत्या याची माहिती देखील कोल्हापूर शहरातील काही नागरिकांना होती. तर त्या अनुषंगाने त्याच्याकडून काही लोकांनी खंडणी वसूल केल्याची देखील शक्यता हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नाकारता येत नाही. त्या दृष्टीने देखील आर्थिक गुन्हे शाखा हा सखोल तपास करते आहे. तर या पुढील तपासामध्ये या देखील बाबी निष्पन्न होतील. शहरात सध्या प्रामुख्याने पोलीस बतावणी व जबरी चोरीची गुन्हे वाढले आहेत. याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. दरम्यान भाऊसाहेब दिनकर जगदाळे हे देवदर्शन करून घरी जात असताना अचानक पाठीमागून 2 मोटरसायकलवरून आलेल्या 4 अनोळखी लोकांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी आणि खिशातील 5,500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तर त्याच दिवशी एका वयस्कर इसमास मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी लोकांनी अडवून पोलीस असल्याचं बतावणी करून जबरदस्तीने अंगठी काढून घेऊन ते पसार झाले. सदर गुन्हे एकाच दिवशी घडल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तात्काळ सापळा रचून तावडे हॉटेल परिसरातील तनवानी हॉटेलजवळ बागर अली, अहमद अली, मुजाहिंद अली, मिस्किल अली, गुलाम अली इराणी यांना अटक केले. तर मुसौडी अली, राजू अली हा पळून गेलाय. या तिघांची झडती घेतली असता 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 1,52,690 रुपये अशी रोख रक्कम जप्त केली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केलाय. याआधी या आंतरराष्ट्रीय टोळीवर 18 गुन्हे दाखल आहेत. यातील 16 गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून 328 ग्रॅम सोन्याची दागिने तसेच 1,52,190 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 23,78,570 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे करत आहेत. एक वयस्कर गृहस्थ वर्ष 84 असलेले भाऊसाहेब जगदाळे हे साधारण दुपारी 12-12:30च्या दरम्यान देवदर्शन करून घरी परत जात असताना 2 मोटरसायकलवरून आलेल्या 4 इसमांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून मारहाण करून त्यांच्या गळ्यातील एक सोन्याची चेन आणि खिशातील 5,500 रुपये असे जबरदस्तीने काढून घेतल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी हुपरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देखील पोलीस असल्याची बतावणी करून एका इसमाची सोन्याची अंगठी काढून घेण्याचा देखील गुन्हा दाखल झालेला होता. या अनुषंगाने जिल्ह्यामधील जे जबरी चोरीचे किंवा पोलीस बतावणी करून फसवणूक ज्या इसमांची झालेली आहेत असे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने समांतर तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या होत्या. तर कागल येथे जो गुन्हा दाखल आहे जबरी चोरीचा, त्यामध्ये सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील असणारा आरोपी बागर अली अहमद अली राहणार परळी वैजनाथ बीड याने केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि सदर आरोपी हे पुन्हा कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी येण्याची शक्यता असल्याची माहिती देखील मिळालेली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम करणारे PSI जाधव आणि PSI मोरे आणि त्यांची टीम अशा व्यक्तींना सदर व्यक्ती तनवानी कॉर्नर या ठिकाणी येऊ शकतो अशी माहिती दिली व त्या अनुषंगाने 3 तारखेला त्या ठिकाणी सदर पथक नियुक्त केलं, सापळा रचण्यात आला. त्यामध्ये आमचे वाहतूक शाखेचे अंमलदार बाबासो कोळेकर आणि गांधीनगरचे कर्मचारी रोहित ठोंबरे यांना सदर इसम हे त्या ठिकाणाहून हेल्मेट घालून जाताना संशयितरित्या आढळले. त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे 1,52,000 रुपये कॅश आणि 15 ग्रॅमची जी सोन्याची चैन जिचं वर्णन कागलमधल्या घटनेशी मिळतं होतं अशी मिळाली. त्या अनुषंगाने या 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने सदर आरोपींना ताब्यात घेतलं. सदर ठिकाणावर 4ही आरोपी होते, त्यापैकी 1 आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. 3 आरोपींना ताब्यात घेऊन समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला व या 3 आरोपींना कागलच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. या आरोपींकडे पोलीस कोठडीमध्ये असताना तपास केल्यानंतर त्यांनी एकूण जबरी चोरीचे 7 गुन्हे, त्याचबरोबर पोलीस बतावणी करून किंवा पोलीस आहोत असे सांगून नागरिकांची फसवणूक केल्याचे एकूण 6 गुन्हे, त्या व्यतिरिक्त फसवणुकीचे इतर 3 गुन्हे व मोटरसायकल चोरीचे 2 असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यामध्ये जे मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे आहेत ते एक ठाणे शहर येथील आहे व एक गुन्हा जी मोटरसायकल चोरलेली आहे ती कर्नाटक येथील आहे. आता या गुन्ह्याच्या तपासामध्ये जिल्ह्यामधील भुदरगड पोलीस स्टेशन, गडहिंग्लज पोलीस स्टेशन, जयसिंगपूर, हुपरी पोलीस स्टेशन आणि कागल पोलीस स्टेशनचे 3 असे एकूण 7 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पोलीस बतावणी करून नागरिकांना फसवण्याचे एकूण 6 गुन्हे, त्यापैकी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचा 1, करवीर पोलीस स्टेशनचा 1, राधानगरीचा 1, भुदरगड पोलीस स्टेशनचा 1 आणि हातकणंगले पोलीस स्टेशनचा 1 असे 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त नागरिकांची फसवणूक करण्याचे एकूण 3 गुन्हे, त्यापैकी गडहिंग्लज पोलीस स्टेशनचा 1, वडगाव पोलीस स्टेशनचा 1 आणि हातकणंगले पोलीस स्टेशनचा 1 असे 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. जबरी चोरीचे 7 गुन्हे, त्याचबरोबर पोलीस बतावणीचे 6 गुन्हे आणि फसवणुकीचे 3 गुन्हे, या गुन्ह्यांमधील जी रक्कम किंवा जे सोन्याचे मुद्देमाल होता तो 100% या गुन्ह्यामध्ये हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेने केलेला आहे. एकूण 328 ग्रॅम म्हणजे जवळपास 33 तोळे सोनं या गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. सर्वप्रथम मी माझी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे, त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी संदीप जाधव, शेष मोरे व स्थानिक गुन्हे शाखेचे माझे सर्व अंमलदार व त्याचबरोबर आमचे वाहतूक शाखेचे बाबासो कोळेकर आणि गांधीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठोंबरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. एकूण आता हे 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर जे 3 आरोपी आहेत ज्यांना अटक केलेले आहेत त्यापैकी मुख्य बागर अली अहमद अली, दुसरा आरोपी मुजाहिद अली मिस्किल अली, तिसरा आरोपी गुलाम अली फरेद्दीन इराणी या 3 आरोपींना अटक केलेली आहे. चौथा आरोपी मुसोडी अली राजू अली हा फरार आहे, त्याचा देखील शोध सुरू आहे. यापैकी जे अटक झालेले आरोपी आहेत त्यापैकी बाकर अली
याच्यावर आत्तापर्यंत एकूण जबरी चोरीचे 9 गुन्हे संपूर्ण राज्यभरामध्ये दाखल आहेत. दुसरा जो आरोपी आहे मुजाहिद अली, त्याच्यावर भुसावळ जळगाव येथे शस्त्र अधिनियमाप्रमाणे यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आणि तिसरा जो अटक आरोपी आहे गुलाम अली फरीद्दीन इराणी, याच्यावर एकूण 4 जबरी चोरीचे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहेत. तर असे एकूण 16 गुन्हे जिल्ह्यातील विविध सदराखालचे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणलेले आहेत.